नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण मॅथ्समध्ये दुसरा लेसन सुरू केला होता पॅरलल लाईन्स. आणि त्या लेसनमध्ये आपण की पॅरलल लाईन्स कुणाला म्हणायचं, त्याच्यानंतर ट्रान्सव्हर्सल कुणाला म्हणायचं, या गोष्टी आपण पाहिल्या होत्या. आणि जर एखादी ट्रान्सव्हर्सल कोणत्याही दोन लाईन्सला इंटरसेक्ट करून जात असेल तर तयार होणारे जे अँगल्स असतात, दॅट मीन द पेअर्स ऑफ अँगल्स, ते कोणकोणत्या प्रकारचे असतात. बघा, त्याच्यामध्ये आपण कोणकोणते अँगल पाहिले तर करस्पॉन्डिंग अँगल पाहिले, त्यानंतर इंटेरियर अँगल पाहिले, त्यानंतर अल्टरनेट अँगल पाहिले. आता अल्टरनेट अँगल आपण दोन प्रकारचे पाहिले, इंटेरियर अल्टरनेट आणि एक्सटेरियर अल्टरनेट. ओके, आता हे अँगल सगळ्यांना ओळखता येतात. आता आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये शिकायचं आहे ही जी ट्रान्सव्हर्सल आहे ती जर पॅरलल लाईन्सला इंटरसेक्ट करून गेली तर हे जे पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स, देन पेअर्स ऑफ इंटेरियर अँगल्स अँड पेअर्स ऑफ अल्टरनेट अँगल्स यांच्यामध्ये काय रिलेशन असतं. ओके, आपण आतापर्यंत अँगल कसे तयार होतात, त्याच्यानंतर ते किती तयार होतात आपण बघितलं. दोन लाईन असेल तर जी ट्रान्सव्हर्सल आहे ती काय करते, तर ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट दिस टू लाईन्स इन अ टू डिस्टिंक्ट पॉईंट्स. ती काय करते तर दोन डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करून जाते. ओके, मग आता ही दोन डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करून जाते. प्रत्येक पॉईंटपाशी जे अँगल्स तयार होतात ते आपल्याला माहिती आहे, 4 अँगल्स आर फॉर्म अँड द टोटल नंबर ऑफ अँगल्स फॉर्म आर द 8 अँगल्स. ओके, म्हणजे एकूण अँगल किती तयार होतात तर 8 अँगल तयार होतात. बघितलं होतं आपण, हे दिसतंय तिथं 1 2 3 4 देन 5 6 7 अँड 8 अँगल्स. ओके, पण आपण त्याच्यामध्ये ज्या लाईन्स आहेत त्यांना काही कंडिशन नव्हत्या, लाईन्स कोणत्याही होत्या. पण आता ज्या लाईन्स आपण विचारात घेणार आहे दीज आर द पॅरलल लाईन्स. बघा, त्या कोणत्या लाईन्स असताना पॅरलल लाईन्स. मग जर पॅरलल लाईन्स असेल तर त्या कंडिशनला त्यांना जर एखादी ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करून जात असेल तर की जे तयार होणारे करस्पॉन्डिंग अँगल्स आहे त्यांची काय प्रॉपर्टी असते, किंवा तयार होणारे इंटेरियर अँगल्स आहे त्यांची काय प्रॉपर्टी असते, आणि तयार होणारे अल्टरनेट अँगल्स आहे त्यांची काय प्रॉपर्टी असते. बघा, आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण आपल्याला प्रत्येक वर्षी हे येणार आहे की पॅरलल लाईन्स हा शब्द आला की आपल्याला 3 अँगल आठवले पाहिजे, करस्पॉन्डिंग अँगल्स, अल्टरनेट अँगल्स अँड इंटेरियर अँगल्स. ओके, चलो, मग जर पॅरलल लाईन्स असतील, बघा की प्रॉपर्टीज ऑफ अँगल्स फॉर्म बाय 2 पॅरलल लाईन्स अँड अ ट्रान्सव्हर्सल. आता जे काही अँगल्स तयार होणार आहेत तर ते ट्रान्सव्हर्सलने कुणाला, बघा, फॉर्म बाय 2 पॅरलल लाईन्स म्हणजे कुणाला म्हणतोय आपण, तर एखादी ट्रान्सव्हर्सल जर दोन समांतर रेषांना काय करून जात असेल, इंटरसेक्ट करून जात असेल तर त्या कंडिशनला त्यांच्या प्रॉपर्टी काय असतात. मग इथं आपण वेगवेगळ्या टाईपचे 3 अँगल पाहिले होते. आता त्याच्यामधला पहिला अँगल पाहतोय आपण करस्पॉन्डिंग अँगल. मग इथं लिहिलंय आपण प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. मग आता प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स काय म्हणते, तर बघा, करस्पॉन्डिंग अँगलचे किती पेअर्स तयार होतात आपल्या सगळ्यांना माहिती, देर आर द 4 पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. आता ईच पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म बाय 2 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल इज अ कॉन्ग्रुएंट अँगल्स. म्हणजेच काय, जर दोन समांतर रेषांना एखादी छेदिका छेदून गेली तर जे काही तयार होणारे संगत कोण आहेत, बघा, तयार होणारे संगत कोण, त्यांच्या सगळ्या जोड्या, प्रत्येक जोडी ही एकमेकांशी कसे असते तर कॉन्ग्रुएंट असते, म्हणजेच एकरूप असते. ओके, मग इथं जर आपण या फिगरचा विचार केला तर ए बी अँड सी डी दीज आर द पॅरलल लाईन्स अँड लाईन ई एफ इज अ ट्रान्सव्हर्सल. लाईन ई एफ इज अ ट्रान्सव्हर्सल. म्हणजे आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय ओळखता आलं पाहिजे की याच्यामध्ये जे 3 लाईन्स दिसत आहेत त्याच्यामध्ये नेमकं ट्रान्सव्हर्सल कुणाला म्हणायचं आणि 2 पॅरलल लाईन कोणत्या आहेत. तर आपण असं म्हणतोय लाईन ए बी इज पॅरलल टू लाईन सी डी अँड लाईन ई एफ इज अ ट्रान्सव्हर्सल. ओके, म्हणजे आपल्याला हे समजलं की ह्या ए बी आणि सी डी या पॅरलल लाईन्स आहे, त्यांना ई एफ ही ट्रान्सव्हर्सल काय करून गेली तर इंटरसेक्ट करून गेली. कोणत्या पॉईंटमध्ये तर पॉईंट जी मध्ये अँड पॉईंट एच मध्ये. मग एकूण अँगल किती तयार होणार तर 8 तयार होणार, सगळ्यांना माहिती, 8 अँगल्स आर फॉर्म. ओके, मग आता ते कोणते अँगल्स आहेत, मी सुरुवातीला त्यांना नंबर देतो 1 2 3 अँड 4 देन 5 6 7 अँड 8 अँगल्स आर फॉर्म. एका पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पाशी 4 अँगल्स तयार होतात, दुसऱ्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पाशी 4 अँगल तयार होतात, असे एकूण 8 अँगल्स तयार होतात. ओके,
मग हे जे 8 अँगल्स तयार झालेले त्यांच्यामध्ये आपल्याला करस्पॉन्डिंग अँगलच्या पियरच्या बाबतीत पाहायचंय की हे जे काही करस्पॉन्डिंग अँगल्स तयार होतात तर ते कसे असतात, तर ते कॉन्ग्रुएंट असतात. कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. पण लक्षात ठेवा कॉन्ग्रुएंट कधी असतात, इफ टू लाईन्स आर पॅरलल, की दोन रेषा जर समांतर असतील आणि त्यांना काय होत असेल तर त्यांना एक ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करून जात असेल. तर मग ह्या तयार होणारे ज्या 4 पेयर्स आहेत तर बघा त्याच्यामधली पहिली पेयर, मग आता पहिली पेयर कोणती, तर 1 नंबरचा अँगल आणि 5 नंबरचा अँगल. कळतोय सगळ्यांना, आपण करस्पॉन्डिंग शिकलो होतो की या लाईनच्या वरचा मग या लाईनच्याही वरचा, त्यानंतर ही जी ट्रान्सव्हर्सल आहे त्याच्या लेफ्ट हँड साईडचा, ट्रान्सव्हर्सलच्या लेफ्ट हँड साईडचा. मग हा जो पहिला अँगल आहे त्याचं 3 अक्षरी नाव काय बघा, अँगल AGE. मग इथं लिहिला मी अँगल AGE. आता तो कसा असतो म्हणलाय त्यांनी, कॉन्ग्रुएंट असतं. मग कॉन्ग्रुएंटचं सिम्बॉल सगळ्यांना माहिती की असं आपण कॉन्ग्रुएंटचं सिम्बॉल काढतो. मग इथं लिहिलं मी अँगल AGE हा कॉन्ग्रुएंट असेल कुणाशी बघा, तर 5 नंबरच्या अँगलशी. मग 5 नंबरच्या अँगलचं 3 अक्षरी नाव काय, तर अँगल CHG. इथं लिहून टाकला आपण अँगल CHG. ही झाली पहिली पेयर कुणाची, तर करस्पॉन्डिंग अँगलची. अशा किती पेयर्स असतात, तर सर 4 पेयर्स असतात. किती पेयर्स असतात, द 4 पेयर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स अँड दीज ऑल पेयर्स आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर. ह्या सगळ्या पेयर ज्या असतात त्या कॉन्ग्रुएंट असतात. कधी, इफ लाईन्स आर पॅरलल, जर रेषा समांतर असतील तरच. ओके, मग आता दुसरी पेयर लिहू आपण. बघा हा जो सेकंड नंबरचा अँगल आहे याचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता, तर इकडचा असणार आहे 6 नंबरचा. कारण हा सेकंड नंबरचा हा जो अँगल आहे तो लाईनच्या वरती, मग लाईनच्या वरती, त्यानंतर ट्रान्सव्हर्सलच्या राईट हँड साईडला, ट्रान्सव्हर्सलच्या राईट हँड साईडला. मग या अँगलचं 3 अक्षरी नाव काय, BGE. बघा सेकंड पेयर अँगल BGE इज ऑल्सो कॉन्ग्रुएंट. ही सुद्धा कशी असणार आहे, कॉन्ग्रुएंट असणार आहे. कुणाशी, तर अँगल हा जो 6 नंबरचा आहे मग याचं 3 अक्षरी नाव काय, DHG. बघा अँगल DHG. ओके, आता ह्या झाल्या 2 पेयर. आता अजून 2 पेयर्स आहेत, कारण आपल्याला माहिती करस्पॉन्डिंग अँगलच्या सगळे मिळून ज्या पेयर्स असतात दीज आर द 4 पेयर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स अँड दीज ऑल पेयर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. आता महत्वाचं काय, तर ते कॉन्ग्रुएंट कधी, पण when these 2 lines are parallel to each other, की ज्यावेळेस हे ज्या 2 रेषा आहेत ते एकमेकांना कशा असतील, तर पॅरलल असतील, म्हणजे समांतर असतील. चला मग आपण तिसरी पेयर लिहूया. बघा ही थर्ड पेयर. म्हणजे थर्ड पेयर मध्ये आपण हा 3 नंबरचा अँगल, दॅट मीन्स थर्ड अँगल, अँड हिअर 7 नंबर अँगल. मग याचं 3 अक्षरी नाव काय बघा, अँगल BGH. बघा अँगल BGH. दिस इज ऑल्सो कॉन्ग्रुएंट. हा सुद्धा कसा असेल, कॉन्ग्रुएंट असेल. किती नंबरच्या अँगलशी आपण म्हणतोय, 7 नंबरच्या. मग त्याचं 3 अक्षरी नाव काय बघा, अँगल DHF. अँगल DHF. ओके, बघा ही थर्ड पेयर तयार झाली. आपल्याला माहिती आहे टोटल नंबर ऑफ पेयर्स आर 4 पेयर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगलचे किती पेयर्स आहेत, तर 4 पेयर्स आहेत. आता चौथी पेयर शिल्लक राहिली, हा 4th नंबरचा अँगल, इकडचा 8 नंबरचा अँगल. हा जो 4th नंबरचा अँगल आहे त्याचं 3 अक्षरी नाव लिहावं लागेल, अँगल AGH. बघा तो अँगल कोणता आहे, अँगल AGH. दिस ऑल्सो कॉन्ग्रुएंट. हा सुद्धा कॉन्ग्रुएंट असणार आहे. किती नंबरच्या अँगलशी, तर 8 नंबरच्या अँगलशी. मग त्याचं 3 अक्षरी नाव काय, CHF. बघा अँगल CHF. ओके, मग आता किती पेयर तयार झाल्या बघा, CHF. मग आता किती पेयर्स तयार झाल्या, तर आपण बघितलं की या करस्पॉन्डिंग अँगलच्या 4 पेयर्स तयार झाल्या. तर नॉर्मली जर बघितलं तर 4च पेयर तयार होतात. पेन ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट एनी 2 लाईन्स, कोणत्याही 2 रेषांना ती छेदून गेली तर 4 पेयर्स तयार होतात. पण जर पॅरलल लाईन्सला त्या इंटरसेक्ट करून गेल्या तर मात्र लक्षात ठेवा दीज ऑल पेयर्स आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर. पण कसले असतील, तर करस्पॉन्डिंग अँगलच्या असतील. कोणत्या अँगलच्या, करस्पॉन्डिंग अँगलच्या. ओके, मग आता हे झालं करस्पॉन्डिंग अँगलच्या बाबतीत. मग फक्त करस्पॉन्डिंग अँगलच तयार होतात का, तर नाही सर. करस्पॉन्डिंग अँगल्स बरोबर अजूनही वेगवेगळ्या प्रकारचे अँगल तयार होतात. अजून कोणते अँगल्स तयार होतात, तर अजून 2 प्रकारचे अँगल्स तयार होतात. आता सगळे अँगल्स बघा दिसत आहेत का तुम्हाला. आता किती प्रकारचे अँगल्स तयार होतात, तर टोटली 3 प्रकारचे अँगल्स तयार होत असतात.
मग आता हे जे पहिले प्रकारचे अँगल्स आहेत यांना म्हणतोय आपण करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके. त्याच्यानंतर अजून कोणकोणत्या प्रकारचे अँगल्स तयार होतात किंवा त्यांची काय प्रॉपर्टी असते. पहिल्या प्रॉपर्टी सगळ्यांना समजली असेल आता, की दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ अँगल्स फॉर्म बाय टू पॅरलल लाईन्स अँड अ ट्रान्सव्हर्सल. मग ही प्रॉपर्टी कुणाची, तर ही प्रॉपर्टी आहे करस्पॉन्डिंग अँगल्सची. मग करस्पॉन्डिंग अँगल्स कसे असतात, तर थोडक्यात लक्षात ठेवा, जर लाईन पॅरलल असतील तर करस्पॉन्डिंग अँगल हे कसे असतात, तर कॉन्ग्रुएंट असतात. करस्पॉन्डिंग अँगल कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. ओके. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकारचे अँगल बघू आपण. हे सेम आपण बघणार आहे. दीज आर द टू पॅरलल लाईन्स, दॅट मीन्स लाईन ए बी अँड लाईन सी डी. दीज आर द parallel lines and this line EF is a transversal which intersect these two lines in a point G and point H. की याच्यामध्ये जर बघितलं आपण, लाईन ए बी आणि लाईन सी डी या समांतर रेषा आहेत आणि EF काय आहेत, EF ही त्यांची छेदिका, म्हणजेच आपण जिला ट्रान्सव्हर्सल म्हणतो. काय म्हणतो, ट्रान्सव्हर्सल. ओके. मग आता ही जी छेदिका आहे ती काय करते, तर लाईन ए बी ला पॉईंट जी मध्ये छेदते आणि लाईन सी डी ला पॉईंट एच मध्ये छेदते. दॅट मीन्स दिस लाईन EF intersect line AB in a point G and line CD in a point H. ओके. चलो, मग आता या कंडिशनला की आपण सध्या कोणत्या अँगलचा विचार करतोय, तर अल्टरनेट अँगलचा विचार करतोय. बघा, दुसऱ्या प्रकारचे अँगल कोणते असतात, तर अल्टरनेट अँगल्स असतात. मग त्यांची काय प्रॉपर्टी, आपण असं म्हणतो इच पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय टू पॅरलल लाईन्स. महत्वाचं आहे बघा, बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल इज ऑफ कॉन्ग्रुएंट अँगल्स. मग हे सुद्धा कसले असतात, तर हे सुद्धा सर कॉन्ग्रुएंट असतात. ओके. मग आपण असं बनलं की इफ लाईन्स आर पॅरलल करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. मग करस्पॉन्डिंग अँगल्स कसे म्हणतोय आपण, तर कॉन्ग्रुएंट म्हणतोय. ओके. आता अल्टरनेट अँगल कसे म्हणतोय, तर अल्टरनेट अँगल्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. अल्टरनेट अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंटच असतात. बघा, म्हणजे आपण ज्यावेळेस दोन पॅरलल लाईनचा विचार करतोय तर त्या कंडिशनला पहिले करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट होते. हे अल्टरनेट अँगल सुद्धा कसे आहेत म्हणतोय आपण, कॉन्ग्रुएंट आहेत. मग त्यांच्या पियर्स लिहूया. मग अल्टरनेट अँगल दोन प्रकारचे असतात बघितलं आपण, इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. पहिले अँगल्स कोणते, तर इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. आणि दुसरे कोणते, तर दुसरे आहेत एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. बघा, दुसरे कोणते दिसत आहेत आपल्याला, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. हे दुसऱ्या प्रकारचे अँगल्स आहेत. ओके. मग आता आपण इंटेरियर अल्टरनेट अँगलचे किती पेअर असतात, तर आपल्या सगळ्यांना माहिती, इंटेरियरच्या 2 पेअर असतात आणि सेम एक्सटेरियरच्या सुद्धा 2 पेअर असतात. आता पुढे गेल्यानंतर आपण नॉर्मली विचार करताना लक्षात घ्या, इंटेरियर अल्टरनेट अँगलचाच विचार करतो, एक्सटेरियरचा नॉर्मली विचार केला जात नाही. मग आता इथे आपण मगाशी जसे अँगल तयार केले होते त्यांना नंबर दिले होते 1 2 3 4 देन 5 6 7 अँड 8. मग आता इंटेरियर अल्टरनेट अँगल्स, इंटेरियर मध्ये कुठले म्हणतो आपण, आतले आणि आतले. म्हणजे जर ह्या 2 लाईन आपण अशा धरल्या तर आतले आतले कोणते तयार होतात, बघा 3 4 5 आणि 6. दॅट मीन्स अँगल नंबर 3 4 5 अँड 6. दीज आर द इंटेरियर अँगल्स. हे आतले अँगल्स आहेत. लक्षात ठेवा की ह्या 2 पॅरलल लाईनच्या आतमध्ये तयार झालेले अँगल ड्यू टू द ट्रान्सव्हर्सल. कुणामुळं, ट्रान्सव्हर्सलमुळं. मग आता यांचा जर आपण विचार केला तर अल्टरनेट पाहिजे, आतले पाहिजे पण अल्टरनेट पाहिजे. मग आता बघा, इथं 4 नंबरचा आतला आहे, 3 नंबरचा वरचे झाले, हे खालचा 5 अँड 6. आपण पियर कधी म्हणतो, एक वरचा पाहिजे एक खालचा पाहिजे. म्हणजे जे काही जोडी तयार होणार आहे त्याच्यामध्ये एक वरच्या पॉईंट मधला पाहिजे, एक खालच्या पॉईंट पाशी तयार झालेला अँगल असला पाहिजे. ओके. मग आता जर आपण इथं विचार केला तर 4 नंबर अँड 6 नंबर दीज आर द अल्टरनेट. म्हणजे एक लेफ्ट साईडचा एक राईट साईडचा, त्यांना आपण अल्टरनेट म्हणतो. पण आता सध्या विचार आपण आतल्या अँगलचा करतोय फक्त. मग हा जो 4 नंबरचा अँगल आहे त्याचं जर आपण नाव विचारात घेतलं तर त्याचं नाव काय असेल, तर त्याचं नाव असणार आहे अँगल AGH. बघा, त्याचं नाव काय असणार, अँगल AGH. दिस इज ऑल्सो कॉन्ग्रुएंट. कसा म्हणतोय आपण, बघा, दिस इज ऑल्सो कॉन्ग्रुएंट विथ अँगल. आता हा किती नंबरच्या अँगलची कॉन्ग्रुएंट असेल, तर आपण म्हणतोय 6 नंबरच्या अँगलची. मग आता त्याचं 3 अक्षरी नाव काय, बघा, अँगल DHG. अँगल DHG. ओके. ही झाली एक पेअर आतल्या. अजून आता दुसरी कोणती, तर आतमध्येच असणारे पण अल्टरनेट अँगल. मग आता हे क्रॉस केलं आपण, एक लेफ्ट हँड साईडचा घेतला एक राईट हँड साईडचा घेतला. दॅट मीन्स आता बघा 3rd नंबर अँड 5th नंबर. मग हा 3 नंबरचा जो अँगल आहे त्याचं 3 अक्षरी नाव काय, त्याचं नाव बघा BGH. इथं लिहून टाकू आपण, अँगल BGH.
GH. दिस अँगल इज ऑल्सो कॉन्ग्रुएंट विथ अँगल. मग आता हाही कॉन्ग्रुएंट असेल कोणत्या अँगल्स? आपण आता बघा BGH म्हणजे किती नंबरचा अँगल घेतला? 3 नंबरचा, थर्ड अँगल. आता हा कोणत्या अँगल्सशी कॉन्ग्रुएंट असणार आहे? तर 5th नंबरच्या. दिस इज बिकॉज दिस आर द इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. मग आता हा 5th नंबरचा अँगल त्याचं काय नाव आहे बघा? CHG. मग त्याचं नाव CHG. चला, 2 पेअर तयार झाले. हे कोणत्या होत्या? दिस आर द इंटेरियर अल्टरनेट अँगल्स, म्हणजेच थोडक्यात आतमध्ये असणारे अल्टरनेट अँगल्स आहेत. मग आता हे झालं बघा, हे कुठलं झालं? तर हे झाले आतमध्ये असणारे पण अल्टरनेट अँगल्स. आता आपल्याला त्याच्यानंतर कुठले पाहिजेत? तर त्यानंतर आपल्याला पाहिजेत बघा, हे बाहेर नंबर होते 1 2, हिअर 3 4 5 6 आणि इकडे नंबर होते 7 and 8. ओके, आता आपल्याला बाहेरच्या अँगलचा विचार करायचा आहे, त्याच्यामुळे मी फक्त बाहेरचे नंबर शिल्लक ठेवलेत, आतमधले नंबर एरेज केलेले. मग आता जर आपण अल्टरनेट अँगलचा विचार करत असेल, आता हे बाहेरचे, मग आता आपण हे जे 2 रेषा अशा धरल्या, तर हे आतमधले नको, आता बाहेरचे पाहिजेत. मग बाहेरचे वरच्या पॉईंटपाशी किती अँगल्स आहेत? हेअर आर 2 अँगल्स, अँगल नंबर 1 आणि अँगल नंबर 2. आणि या पॉईंटपाशी बघितलं, पॉईंट एच पाशी, तर तिथेही 2 अँगल्स दिसत आहेत. दीज आर द अँगल नंबर 7 आणि अँगल नंबर 8. ओके, चलो. मग एक्सटेरियर अल्टरनेट आपल्याला पाहिजेत, बाहेरचे पाहिजे पण अल्टरनेट पाहिजे. म्हणजे एक लेफ्ट हँड साईडचा असेल तर दुसरा राईट हँड साईडचा. मग आता इथं कोणती पेअर तयार होईल? तर इथं पेअर तयार होईल अँगल नंबर 1 आणि अँगल नंबर 7. अँगल नंबर 1चं 3 अक्षरी नाव काय? अँगल AGE. मग इथं लिहिलं आपण अँगल AGE. दिस इज ऑल्सो कॉन्ग्रुएंट टू अँगल. मग आता हा सुद्धा कॉन्ग्रुएंटच असणार. किती नंबर अँगल? सी तर 7 नंबर. मग याचं 3 अक्षरी नाव काय बघा? अँगल DHF. मग इथं लिहून टाकला आपण अँगल DH आणि F. ओके, ही झाली एक पेअर बाहेर असणारे पण अल्टरनेट असणारे अँगलचा. आता दुसरी पेअर कोणती? तर बघा, हा नंबर शिल्लक राहिला 2nd and 8 नंबर, म्हणजे 2 नंबरचा कोण आणि 8 नंबरचा कोण. दीज आर द एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. हे कसले म्हणतोय आपण? तर एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. ओके, मग आता हे जे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स आहे, याची दुसरी पेअर लिहितोय आपण. मग आता हा अँगल नंबर 2nd नंबरचा अँगल, त्याचं 3 अक्षर नाव बघा, अँगल BGE. मग इथं लिहिला मी अँगल BGE. दिस अँगल इज ऑल्सो कॉन्ग्रुएंट. हा सुद्धा कॉन्ग्रुएंट असणार आहे कुणाशी? तर बघा, हा 8 नंबरचा अँगल. मग याचं 3 अक्षरी नाव काय? CHF. मग इथं लिहून टाकला अँगल CHF. मग अल्टरनेट अँगलचे किती पेअर झाल्या? तर आतमधल्यांच्या 2, बाहेरच्या 2. आणि ह्या कशा असतात? तर कशा असतात बघा, आपण म्हणतोय दीज आर द ऑल्सो कॉन्ग्रुएंट. कशा असतात? तर कॉन्ग्रुएंट असतात. मग आता आपण की नेमकी प्रॉपर्टी कुणाची पाहतोय? तर अँगल्स फॉर्म बाय 2 कसले लाईन्स म्हणतोय आपण? पॅरलल लाईन्स. महत्वाचं आहे, पॅरलल लाईनना जर एखादी ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करून गेली तर त्या कंडिशनला जे अल्टरनेट अँगल्स तयार होतात ते कसे असतात? तर दीज आर द कॉन्ग्रुएंट. कसे असतात? ते कॉन्ग्रुएंट असतात. आणि हा महत्वाचा असणारी गोष्ट आहे, लक्षात ठेवा की आपण नेहमी लक्षात ठेवायचं, लाईन पॅरलल, अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. ओके, जसं पहिलं आपण पाहिलं करस्पॉन्डिंग अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट होते, अल्टरनेट अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंटच होते. आता फक्त एकच प्रकारचे अँगल आपले शिल्लक राहिले. मग ते कोणते अँगल्स असतात? तर आता बघा, शेवटचे अँगल्स कोणते असतात? तर दीज आर द इंटेरियर अँगल्स. इंटेरियर म्हणजे फक्त आता आतले आणि आतलेच. ओके, मग आता इथंही काय झालं? तर बघा, दिस EF इज अ ट्रान्सव्हर्सल विच इंटरसेक्ट्स 2 पॅरलल लाईन्स. ते काय करते? तर 2 समांतर रेषांना छेदून जाते. मग आता कोणत्या समांतर रेषा आहेत? तर लाईन AB अँड लाईन CD. दीज आर द पॅरलल लाईन्स. अँड लाईन EF इज अ ट्रान्सव्हर्सल. लाईन EF ही काय? ट्रान्सव्हर्सल आहे. मग आता की जे इंटेरियर अँगल्स तयार होतात, आता कोणते कोणते ते पहिल्यांदा आपण बघू. यांना नंबर्स देऊन टाकू आपण. आता हे झाले नंबर्स 5 6 7 8. मग इंटेरियर म्हणजे आतले ना आतले. मग आता जर आपण आतल्या नातल्याचा जर विचार केला तर आपण आतल्या आतल्यामध्ये काय म्हणतोय बघा, कोणकोणते अँगल येत आहेत त्याच्यामध्ये? 3 नंबर 4 नंबर 5th नंबर 6 नंबर, एवढेच अँगल येत आहेत. मग आता इंटेरियर कधी म्हणायचं? अल्टरनेट म्हणजे आपल्याला माहिती क्रॉस होतो, एक लेफ्टचा एक राईटचा, एक लेफ्टचा एक राईटचा. पण इंटेरियर म्हणल्यानंतर तसं होत नाही, लेफ्टचा लेफ्टचा राईटचा राईटचा. मध्ये इथं ज्या काही पेअर तयार होणार आहे ती बघा 4 and 5
अँड 3 अँड 6 या नंबरची पेअर तयार होणार आहे. ओके, कारण आपण पेअरमध्ये एक वरच्या पॉईंटपासला अँगल घेतो, एक खालच्या पॉईंटपासला अँगल घेतो. दोन्हीही जे अँगल्स आहेत ते एकाच पॉईंटपासले आपण घेत नाही. ओके, एक वरच्या पॉईंटपासला अँगल पाहिजे, एक खालच्या पॉईंटपासला अँगल पाहिजे. मग आता ही इंटेरियर अँगलच्या पेअर्स आहेत. किती पेअर्स तयार होतात? तर आपण म्हणतोय 2 पेअर्स ऑफ इंटेरियर अँगल्स. मग आता त्यांची प्रॉपर्टी काय असते बघा, प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स. तर आपण असं म्हणतो इच पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स फॉर्म बाय 2 पॅरलल लाईन्स. फॉर्म बाय 2 पॅरलल लाईन्स म्हणजे 2 लाईन कशा पाहिजे? पॅरलल पाहिजे. अँड देअर ट्रान्सव्हर्सल इज ऑफ, आता महत्वाचा शब्द आहे, कसे असतात? तर सप्लिमेंटरी असतात. आता सप्लिमेंटरी काय? तर बघा, पेअर्स ऑफ अँगल्समध्ये आपण सप्लिमेंटरी अँगल्स आणि कॉम्प्लिमेंटरी अँगल्स हे 2 टाईपचे अँगल्स असतात. मग कॉम्प्लिमेंटरी कोणाला म्हणायचं, सप्लिमेंटरी कोणाला म्हणायचं? कॉम्प्लिमेंटरी अँगल आपण असे म्हणतो इफ द सम ऑफ द मेजर्स ऑफ एनी 2 अँगल्स इज ऑफ 90 डिग्री देन दीज अँगल्स आर कॉल्ड कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. काय म्हणायचं त्यांना? कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. मग सप्लिमेंटरी कोणाला म्हणायचं? तर सोपं आहे. इफ द सम ऑफ द मेजर्स ऑफ एनी 2 अँगल्स म्हणजे कोणतेही 2 कोन आणि ज्यांच्या मापांची बेरीज किती असते म्हणतो बघा आपण 180 डिग्री. किती म्हणतोय आपण? 180 डिग्री. देन दिस 2 अँगल्स आर नोन ॲज सप्लिमेंटरी अँगल. मग त्यांना काय म्हणणार आपण? सप्लिमेंटरी अँगल. मराठीत त्यांना म्हणतो आपण पूरक कोन. कसले कोण असतात? हे पूरक कोण असतात. बघा, हे एकमेकांचे पूरक कोण असतात. ओके, मग आता हे आपण सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे पूरक कोण. मग आता इथं पियर्स लिहायच्यात आपल्याला. किती पियर्स तयार होणार आहेत? तर लक्षात घ्या की जे काही सप्लिमेंटरी अँगल्स आहेत त्यांच्या पियर्स किती तयार होतात? तर आपण म्हणतो 2 पियर्स ऑफ इंटेरियर अँगल्स. आणि त्या कशा असतात? तर त्या कशा असतात? सप्लिमेंटरी असतात. याचाच अर्थ त्या दोघांच्या मापांची बेरीज असते 180 अंश. ओके, मग आता पहिली पेअर लिहू आपण, इकडची लिहूया 4 नंबर अँड 5th नंबर. मग 4 नंबरचा अँगल कोणता आहे बघा? अँगल AGH. आपण इथं लिहिलं अँगल AGH प्लस अँगल. मग दुसरा त्याच्यामध्ये ऍड करावं लागेल आणि दोघांची ऍडिशन किती येणार आहे? तर 180. 180 आलं तर त्या अँगलला आपण म्हणतो सप्लिमेंटरी अँगल्स. मग आता दुसरा अँगल 5th नंबरचा, त्याचं 3 अक्षर बघा CHG. मग इथं लिहिला प्लस अँगल CHG इज इक्वल टू किती म्हणणार आपण? 180 डिग्री. या दोघांच्या मापांची बेरीज असणार आहे 180 अंश. म्हणजेच हे एकमेकांचे कसले अँगल्स? तर दीज आर द सप्लिमेंटरी अँगल्स. सप्लिमेंटरी अँगल्स ही झाली एक पेअर. अजून एक पेअर तयार होते इंटेरियर अँगल्सची. मग आता ती किती नंबरची? 3rd नंबरचा अँगल आणि 6th नंबरचा अँगल. मग आता बघा, जो 3 नंबरचा अँगल आहे त्याचं 3 अक्षरी नाव आहे अँगल BGH. काय म्हणतोय आपण? अँगल BGH प्लस अँगल. मग याच्यामध्ये कोणता अँगल ऍड करावा लागेल? तर हा 6 नंबरचा. मग त्याचं नाव काय? DHG. बघा, अँगल DHG. या दोघांचं ऍडिशन किती येणार? तर दोघांचं ऍडिशन येणार आहे 180 डिग्री. दॅट मीन्स दीज अँगल्स. मग आता हे कोणते अँगल्स? तर इंटेरियर अँगल्स कसे असतात? तर सप्लिमेंटरी असतात. कधी असतात? इफ दीज लाईन्स आर पॅरलल लाईन्स. म्हणजे जर लाईन पॅरलल असतील आणि त्यांना एखादी ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करून जात असेल तर त्या कंडिशनला तयार होणारे हे कसले अँगल्स म्हणतोय आपण? इंटेरियर अँगल्स. कसे असतात? तर सप्लिमेंटरी असतात. मग हे 3 स्टेटमेंट नेहमी लक्षात ठेवा की बघा, आपण म्हणताना काय म्हणतो? इफ अ ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट्स एनी 2 पॅरलल लाईन्स. म्हणजे जर कोणतीही ट्रान्सव्हर्सल कोणत्याही 2, आता ते सेम प्लेन मधले असले पाहिजे हे तर सगळ्यांना माहिती. मग आता 2 पॅरलल लाईन्सला काय करून जात असेल? इंटरसेक्ट करून जात असेल तर त्या कंडिशनला आपण म्हणतो काय? तर पहिली गोष्ट, करस्पॉन्डिंग अँगलच्या बाबतीत आपण म्हणतो करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. अल्टरनेट अँगलच्या बाबतीत काय म्हणतो? तर अल्टरनेट अँगल्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. आता पाठ करून ठेवायचं हे स्टेटमेंट. बघा, आपण काय म्हणतोय? करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. आणि इंटेरियर अँगलच्या बाबतीत काय म्हणतो? तर इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. म्हणजे जर लाईन पॅरलल असतील तर ह्या 3 गोष्टी आपल्या पाठ असल्या पाहिजे. काय काय पाठ असलं पाहिजे? बघा, करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. दुसरी गोष्ट काय पाठ असली पाहिजे? अल्टरनेट अँगल्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट आणि इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. एवढं जर आपल्याला माहित असेल तर आपण की पॅरलल लाईन
आणि ट्रान्सव्हर्सल त्यांच्यामुळे जे अँगल्स तयार होतात तर यांच्या प्रॉपर्टीज सहजरित्या मांडू शकतो. मग आता तिन्ही प्रॉपर्टी पाठ करून ठेवा की इफ these parallel lines are intersected by a transversal then corresponding angles so formed are congruent, alternate angles are formed, these are also congruent and interior angles are supplementary. interior angle जे असतात ते कसे असतात, सप्लिमेंटरी असतात. ओके, या जर सगळ्या प्रॉपर्टी आपल्याला छान येत असतील तर आपण त्याच्यावरची कोणतेही एक्झाम्पल सहजरित्या सॉल्व्ह करू शकतो. पण आता या सगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला क्लिअरली आल्या पाहिजे. ओके, किती प्रॉपर्टी, 3 प्रॉपर्टी. आता 3च का, कारण आपण म्हणतोय टाइप्स ऑफ अँगल किती तयार होतात, तर 3 प्रकारच्या पेयर्स तयार होतात. करस्पॉन्डिंग अँगलच्या पेयर्स, अल्टरनेट अँगलच्या पेयर्स आणि तिसरे कोणते असतात ते इंटेरियर अँगलच्या पेयर्स. ओके, ठीक आहे. आता बघा, मग आता की पॉइंट्स टू रिमेंबर, आता हे खूप महत्त्वाचं आहे. मगाशी जसं मी सांगितलं की आपल्याला महत्त्वाचं लक्षात काय ठेवावं लागेल, तर आपल्याला महत्त्वाचं हे लक्षात ठेवावं लागेल की व्हेन टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सव्हर्सल द अँगल्स फॉर्म इन इच पेअर ऑफ. मग हे जे प्रत्येक पेअरमध्ये तयार झालेले अँगल्स आहेत, मग त्याच्यामध्ये पहिले जे अँगल्स आहेत ते कोणते आहेत बघा, करस्पॉन्डिंग अँगल्स. मग करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणलं की आपण काय म्हणतो, करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. दुसरी गोष्ट काय लक्षात ठेवणार, तर अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट हे म्हणजे हे जे अल्टरनेट अँगल्स आहेत ते सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. मग ते इंटेरियर अल्टरनेट असो किंवा एक्सटेरियर अल्टरनेट असो, हे दोन्ही प्रकारचे जे अँगल्स असतात ते कॉन्ग्रुएंट असतात. पण हा जो तिसऱ्या प्रकारचा अँगल म्हणतो आपण इंटेरियर अँगल्स आर, तर हा महत्वाचा आहे की हा कसा असतो, तर सप्लिमेंटरी असतो आणि त्याच्या पेयर किती असतात, 2च असतात. बघा, करस्पॉन्डिंग अँगलच्या 4 पेयर असतात, अल्टरनेट अँगलच्या तशा म्हणलं तर 2च, कारण 2 आतमधल्या 2 बाहेरच्या. त्याच्यानंतर इंटेरियर अँगलच्या पेयर किती, तर त्याच्याही 2च पेयर्स असतात, त्या आतल्याच असतात आणि साईडही सेम असते, लेफ्ट हँड साईडचा, राईट हँड साईडचा आणि राईट हँड साईडचा. ओके, मग आता हे जर आपलं लक्षात असेल तर आपण कुठलीही पॅरलल लाईन्स रिलेटेड असणारे एक्झाम्पल येऊ द्या, ते सहजरित्या सॉल्व्ह करू शकतो. ओके, मग आता इथं झालंय काय ते बघा, व्हेन टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सव्हर्सल, म्हणजे कोणतेही 2 पॅरलल लाईन्स आहेत त्यांना काय केलं, एका ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट करून गेलं. तर त्या कंडिशनला मी 3 पॉईंट काय लक्षात ठेवले, तर पहिला पॉईंट मी लक्षात ठेवला करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. दुसरा पॉईंट काय लक्षात ठेवला, अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, मग ते इंटेरियर असो किंवा एक्सटेरियर असो. आणि तिसरा पॉईंट काय लक्षात ठेवला, तर इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी, म्हणजे जे इंटेरियर अँगल्स असतात ते सप्लिमेंटरी असतात. ओके, चलो बघा, मग याच्यावरचं आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता नॉर्मली जर आपण क्वेश्चन पेपरचं फॉर्मॅट बघितलं त्याच्यामध्ये पहिलाच क्वेश्चन असतो आपल्याला चूज द करेक्ट अल्टरनेटिव्हचा. मग आता इथं काय दिलेलं आहे, तर इन द ॲडजॉइनिंग फिगर इफ लाईन यम इज अ पॅरलल टू लाईन यन. बघा, यम आणि यन ह्या ज्या 2 लाईन्स आहेत, दीज आर द पॅरलल लाईन्स अँड लाईन पी इज अ ट्रान्सव्हर्सल. लाईन पी ही काय आहे, त्यांची तर ट्रान्सव्हर्सल आहे. देन फाइंड एक्स, तर तुम्हाला कुणाची व्हॅल्यू फाइंड करा म्हणलं, एक्सची व्हॅल्यू फाइंड करा. चलो, हरकत नाही. मग याच्यामध्ये जर बघितलं आपण तर इथं 2 अँगल दाखवलेत. पहा, हा जो अँगल आहे त्याचं मेजरमेंट आहे 3x, खालचा जो अँगल आहे त्याचं मेजरमेंट आहे x. मग हे जे 2 अँगल्स दिसत आहेत ते एकमेकांचे कोणते अँगल्स हे पहिल्यांदा आपल्याला ओळखता आलं पाहिजे. दीज आर द इंटेरियर अँगल्स. कसले अँगल्स आहेत हे, इंटेरियर, कारण बघा आतले आणि एका बाजूचेच आहेत, राईट हँड साईडचा आणि राईट हँड साईडचा. मग हे इंटेरियर अँगल्स आहे. लाईन पॅरलल आहेत का, तर लाईन पॅरलल आहे, कारण आपल्याला इथं त्यांनी दिलंय बघा, लाईन यम इज अ पॅरलल टू लाईन यन, म्हणजे ह्या ज्या 2 लाईन आहेत त्या कशा आहेत, तर पॅरलल लाईन्स आहेत. ओके, चला, मग पॅरलल लाईनला जर एखादी ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करून जात असेल तर इंटेरियर अँगलची प्रॉपर्टी आपण मगाशी बघितली, इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. कसे असतात, सप्लिमेंटरी असतात. आता सप्लिमेंटरी या शब्दाचा अर्थ सगळ्यांना कळतो. सप्लिमेंटरी याचा अर्थ की त्या 2 अँगलचं जे मेजरमेंट्स आहे त्याचं जर ॲडिशन केलं आपण तर किती आलं पाहिजे, 180 डिग्री. ओके, मग आता बघा की आपलं जे काही अँगल्स आहे तो एक आहे 3x मेजरमेंट असणारा, दुसरा अँगल किती मेजरमेंट असणारा, x मेजरमेंट असणारा, याचं ॲडिशन केलं 180 येणार आहे. आता याला कारण काय असणार आहे, तर याला कारण असणार आहे हे कसले अँगल्स, इंटेरियर अँगल्स. बघा, याचं कारण काय, इंटेरियर अँगल्स.
मग हे जे दोन अँगल्स दिसत आहेत दीज आर द इंटेरियर अँगल्स आणि म्हणून त्या दोघांचं ॲडिशन आलं 180. मग आता आपल्याला ॲडिशन सगळ्यांना येतं दिस 3x + x दॅट मीन दीज आर द 4x इज इक्वल टू 180. बघा आपल्याला कुणाची व्हॅल्यू फाइंड करा म्हणलं तर आपल्याला सांगितलं फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. मग मला एक जर एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर त्याच्याबरोबर मला 4 दिसतोय आणि तो कसा दिसतोय तर मल्टिप्लाय दिसतोय. कसा दिसतोय मल्टिप्लाय. मग इकडं मल्टिप्लाय असणारा बघा साईड चेंज करून गेला तर मल्टिप्लाय असणारा इकडे जाऊन काय होणार तर डिवाइड होणार. मग आता डिवाइड होईल. मग इथे लिहिलं आपण x इज इक्वल टू 180 अपॉन 4. मग आता 180 अपॉन 4 4ने त्याला जर डिवाइड केलं तर काय होतंय तेही बघूया आपण. मग आता इथं 4ने डिवाइड करू. 4च्या टेबलमध्ये 18 नाहीत मग त्याच्यापेक्षा छोटा असणारा नंबर जर आपण विचारात घेतला तर 4 4 जा मग x इज इक्वल टू मग इथं वरती काय येणार आहे बघा 4 4 जा 16 4 4 जा 16 याच्यामधले 2 शिल्लक राहिला वरचा 0 घेतला 20 झालं 4 5 जा 20. एक्सची व्हॅल्यू मला मिळाली किती मिळाली तर 45 मिळाली. एक्सची व्हॅल्यू किती मिळाली 45. ओके. मग आता एक्सची व्हॅल्यू मिळाली मला 45 त्याला युनिट असेल डिग्री. मग आता कोणतं ऑप्शन करेक्ट आहे जर आपण इथं बघितलं तर 45 डिग्री असं ऑप्शन आहे का तर आहे. कोणतं ऑप्शन आहे दिस इज द ऑप्शन सी. बघा कोणतं ऑप्शन आहे सी. आन्सर लिहिताना आपल्याला ते विथ ऑप्शन लिहावं लागतं म्हणजे ऑप्शन सी किती म्हणणार आपण 45 डिग्री. दिस इज आवर करेक्ट ऑप्शन. हे आपलं काय असणार आहे तर करेक्ट ऑप्शन असणार आहे. त्याच्यासाठी मला हे अँगल पहिल्यांदा ओळखता आले पाहिजे हे कसले अँगल्स आहेत आणि लाईन पॅरलल आहेत का हे महत्त्वाचं असतं. लाईन पॅरलल असतील तर आपण 3 प्रॉपर्टीज आता पाठच करून टाकल्यात. आपण काय म्हणतो बघा इफ लाईन्स आर पॅरलल जर रेषा कशा असतील तर पॅरलल असतील आणि त्यांना एक ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करून जात असेल तर त्या कंडिशनला तयार होणारे करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट अँड इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. हे तीनही स्टेटमेंट पाठ करून टाका. चलो नेक्स्ट क्वेश्चन. मग आता याच्यानंतरचा क्वेश्चन आपण बघतोय. क्वेश्चन तोच आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. मग आता इथं म्हणलं इन द ॲडजॉइनिंग फिगर इफ लाईन ए इज पॅरलल टू लाईन बी. बघा लाईन ए आणि लाईन बी ह्या कशा लाईन्स आहेत पॅरलल आहेत. मग आता फिगर आहेत ते हॉरिझॉन्टल व्हर्टिकल आडवी तिडवी कशी होऊ द्या काही फरक पडत नाही. म्हणजे मगाशी ज्या हॉरिझॉन्टल म्हणजे ह्या ज्या लाईन पॅरलल लाईन होत्या त्या अशा हॉरिझॉन्टल होत्या आडव्या लाईन होत्या. आता ते उभ्या झाल्या फरक पडत नाही. ओके. मग आपल्याला फक्त हे समजलं पाहिजे की जर कशाही होऊ द्या लाईन काही फरक पडणार नाही. आपल्याला फक्त काय समजलं पाहिजे की तयार होणारे जे अँगल्स आहेत ते कोणत्या टाईपचे आहेत. ओके. मग चला मग त्याच्या पुढे म्हणलंय अँड लाईन एल इज अ ट्रान्सव्हर्सल. ही जी लाईन एल दिसते ती काय आहे त्याची तर ट्रान्सव्हर्सल आहे. ओके. मग या पॉईंटपाशी 4 अँगल तयार होणार आहेत या पॉईंटपाशी 4 अँगल तयार होणार आहे हे सगळ्यांना माहिती. मग आता त्याच्यानंतर पुढं काय म्हणलंय देन फाइंड एक्स. कोणाची व्हॅल्यू फाइंड करा एक्सची व्हॅल्यू फाइंड करा. मग आता एक्स असणारे 2 अँगल्स त्यांनी इथं दाखवलेत. एक्स असणारे किती अँगल्स दाखवले 2. इथं दाखवलाय बघा 4x. कोणता दाखवलाय 4x आणि इकडे दाखवलाय 2x. पण आता हे 4x आणि 2x यांची जर पेअर तयार करण्याचा आपण प्रयत्न केला तर हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत का नाहीत. अल्टरनेट अँगल्स आहेत का तसेही नाहीत आणि इंटेरियर अँगल आहेत का तर तसेही नाहीत. मग आपल्याला पर्याय काय करता येतो बघा की हा आणि हा इकडचा दीज आर द व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. हे कसले म्हणतो आपण व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. मराठीत यांना म्हणतो आपण विरुद्ध कोण. कसले कोण विरुद्ध कोण. मग यांचा जर विचार केला आपण तर व्हर्टिकली अपोजिट अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे त्याचं मेजरमेंट सुद्धा किती होणार तर 2x होणार. बघा त्याचं मेजरमेंट सुद्धा किती होणार 2x होणार. मग आता हा जो 2x आहे आणि हा 4x आहे आता आतल्या एकाच बाजूचे का एकाच बाजूचे. मग आता हे कसले अँगल्स झाले तर दीज आर द इंटेरियर अँगल्स. कसले अँगल्स म्हणतोय आपण इंटेरियर अँगल्स. मग इंटेरियर अँगल्स असतील तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग हा 4x आणि दुसरा कोणता आहे आपला दुसरा आहे 2x. या दोघांचं ॲडिशन केलं तर किती येणार आहे 180 डिग्री येणार आहे. कारण काय तर कारण ठरलेलं आहे आपलं काय कारण याला इंटेरियर अँगल्स. बघा कारण काय कसले अँगल्स आहेत हे इंटेरियर अँगल्स. मग आता इंटेरियर अँगल्स आहे लाईन कशा दिसत आहेत तर लाईन्स आर पॅरलल. मग इंटेरियर अँगलच्या बाबतीत काय म्हणतो बघा आपण इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. म्हणजेच काय तर त्या दोन कोणांच्या मापांची बेरीज येणार आहे 180 डिग्री 180 अंश. मग लिहून टाकलं आपण 4x + 2x इज इक्वल टू 180 डिग्री. मग आता हे 4x + 2x मिळून किती झाले तर मिळून झाले 6x इज इक्वल टू 180 डिग्री. मग आता मला व्हॅल्यू कुणाची फाइंड करायची एक्सची फाइंड करायची. हा 6 इकडे गेला मग x इज इक्वल टू दिस 180 अपॉन 6. मग आता हा जो x आहे
त्या 180ला 6ने डिवाइड केलं तर आपण असं म्हणतो 6 3 जा 18 आणि वरचा किती 0. मग एक्सची व्हॅल्यू असणार आहे आपली किती डिग्री तर 30 डिग्री. एक्सची व्हॅल्यू किती असणार आहे 30 डिग्री. मग कोणतं ऑप्शन करेक्ट आहे आपलं तर ऑप्शन डी करेक्ट आहे. मग आपलं आन्सर असणार आहे ऑप्शन डी आणि किती डिग्री 30 डिग्री. दिस इज आवर करेक्ट ऑप्शन. हे आपलं बरोबर असणारं ऑप्शन आहे. ठीक आहे, बरोबर असणारा पर्याय आहे. मग या पद्धतीने आपण एक्सची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. चला अजून प्रश्न बघूया. आता पुढचा प्रश्न काय दिलाय तर इन द गिवन फिगर लाईन पी इज अ पॅरलल टू लाईन क्यू. म्हणजे या फिगरमध्ये दिसणारे जे काही लाईन्स आहेत तर बघा काय म्हणलंय तर लाईन पी इज पॅरलल टू लाईन क्यू. म्हणजे लाईन पी आणि लाईन क्यू या पॅरलल असणाऱ्या लाईन्स आहेत. कसल्या असणाऱ्या लाईन्स आहेत पॅरलल असणाऱ्या लाईन्स आहेत. त्याच्यानंतर लाईन टी अँड लाईन एस आर ट्रान्सव्हर्सल्स. मग ही जी काही लाईन टी दिसते आणि लाईन एस दिसते ह्या काय आहेत तर ह्या काय म्हणतोय आपण त्यांच्या ट्रान्सव्हर्सल आहेत. बघा ही एक लाईन आहे. या लाईनचं नाव काय आपलं लाईन पी. ही एक लाईन दिसते आपल्याला. ओके, या लाईनचं नाव काय लाईन क्यू. या लाईनचं नाव काय आपलं लाईन क्यू. ठीक आहे. त्याच्यानंतर ही एक लाईन टी दिसते. दिस इज द ट्रान्सव्हर्सल. बघा ही काय आपली ट्रान्सव्हर्सल आहे. ही आपली ट्रान्सव्हर्सल आहे. ही लाईन टी इज अ ट्रान्सव्हर्सल. इकडून एक लाईन दिसते. ही लाईनचं नाव आहे लाईन एस अँड दिस लाईन एस इज ऑल्सो ट्रान्सव्हर्सल. लाईन एस ही काय आहे तर ती सुद्धा ट्रान्सव्हर्सल आहे. मग आपल्याला काय म्हणलंय बघा फाइंड मेजर्स ऑफ अँगल एक्स अँड वाय युझिंग द मेजर्स ऑफ अँगल्स गिवन इन द फिगर. कुणाच्या व्हॅल्यू फाइंड करा म्हणलंय एक्सच्या आणि वायच्या. की जे अँगलमध्ये मेजरमेंट दिलं. मग अँगलमध्ये मेजरमेंट काय दिलंय बघा इथं मेजरमेंट दिलंय आपल्याला 40 डिग्री. किती दिलंय 40 डिग्री. इथं अँगल दिलाय वाय. इथं मेजरमेंट दिलंय 70 डिग्री. बघा इथलं मेजरमेंट किती 70 डिग्री. ओके 70 डिग्री. त्याच्यानंतर इथे एक अँगल दिलाय त्याचं नाव आहे अँगल एक्स. काय नाव आहे त्याचं अँगल एक्स. मला कुणाच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या तर एक्सच्या आणि वायच्या. मग आता एक्सच्या आणि वायच्या जर मला मेजरमेंट्स फाइंड करायचे असतील तर मला एका वेळी 3च लाईनचा विचार करणार आहे आपण. बघा की ज्या 2 लाईन पॅरलल आहे आणि एक काय आहे त्याची ट्रान्सव्हर्सल. म्हणजे आपण सगळ्यांचा एका वेळी विचार करणार का तर सगळ्या 4ही लाईनचा ऍट अ टाइम विचार करणार नाही. आपण किती लाईनचा विचार करणार तर वी कॅन कन्सिडर 3 लाईन्स. मग 3 लाईन कोणकोणत्या कन्सिडर करणार तर एक लाईन पी आणि क्यू. दिस इज बिकॉज दिस 2 लाईन्स आर पॅरलल लाईन्स. म्हणजे ह्या 2 लाईन आपण विचारात घेणार कारण त्या एकमेकांना कशा असणाऱ्या लाईन्स आहे पॅरलल. आणि ह्या ज्या काही ट्रान्सव्हर्सल आहे त्याच्यामधले एकच ट्रान्सव्हर्सल आपण कन्सिडर करणार लाईन टी. बघा लाईन टी ही काय आहे त्याची ट्रान्सव्हर्सल. ही लाईन आहे टी आपली ती आहे ट्रान्सव्हर्सल. बघा इथे अँगल आहे एक्स. मग आपण जर या एक्सचा विचार केला आणि या 40 डिग्रीचा विचार केला तर आपण केवढ्याचा विचार करतोय बघा ह्या लाईन पीचा क्यूचा. बघा ही लाईन काय नाव आहे याचं पी. या लाईनचं नाव आहे क्यू. ही लाईन आहे माझी एस. मग आपण कोणकोणत्या लाईनचा विचार करतोय आता लाईन पी लाईन क्यू अँड दिस लाईन टी इज अ ट्रान्सव्हर्सल. या 3च लाईनचा विचार करतो. इकडच्या लाईनचा आपण विचार करत नाही. मग आता हे 40 डिग्री आणि एक्स असं जर आपण कन्सिडर केलं तर हे आपण जे काय आतापर्यंत पाहिले त्या 3 प्रकारच्या अँगल मधले नेमके कोणते अँगल्स आहेत करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत का तर बघा जर आपण बारकाईने बघितलं तर दिज आर नॉट करस्पॉन्डिंग अँगल्स. त्याच्यानंतर अल्टरनेट अँगल्स आहेत का नो. अल्टरनेट अँगल सुद्धा दिसत नाही. इंटेरियर अँगल्स आहेत का ते इंटेरियर सुद्धा नाही आहेत. आता या कंडिशनला आपण करणार काय तर आपण काय करूया बघा इथे एक अँगल आपण कन्सिडर केला त्याच्या शेजारी असा. बघा इथं काय करणार आहे आपण एक अँगल कन्सिडर करणार आहे. त्या अँगलचं नाव काय अँगल ए. अँगल ए. सेम तसंच अजून इकडे एक अँगल आपल्याला थोड्या वेळासाठी कन्सिडर करावं लागेल इकडचा वायची व्हॅल्यू शोधताना. त्याचं नाव काय अँगल बी. बघा 2 अँगल आपण कन्सिडर केले अँगल ए अँड अँगल बी. मग आपण इथं लिहिताना असं म्हणलं आन्सर मध्ये लेट्स बघा आपल्याला काय म्हणायचंय लेट्स कन्सिडर अँगल ए अँड अँगल बी. बघा आपण 2 अँगल कन्सिडर केले अँगल ए अँड अँगल बी ॲज शोन इन फिगर.
म्हणजे आपण दोन अँगल कन्सिडर केले, अँगल ए कन्सिडर केला, अँगल बी कन्सिडर केला. कसा? ॲज शोन इन द फिगर, की फिगरमध्ये जसे दाखवले तसे आपण दोन अँगल कन्सिडर केले, अँगल ए आणि अँगल बी. आता आपण इकडच्याच बाजूचा विचार करतोय फक्त, म्हणजे यस ही जी ट्रान्सव्हर्सल आहे तिचा विचार करत नाही. मग आपण ज्या तीन लाईनचा सध्या विचार करतोय त्या तीन लाईन आपल्याला मेन्शन कराव्या लागतील, म्हणजे लिहाव्या लागतील की आपण कोणत्या तीन लाईनचा विचार करतोय. ओके, मग इथं लिहिलं मी की बघा दोन पॅरलल लाईन कोणत्या, तर आपण इथं लिहिलं लाईन, पहिली लाईन कोणती माझी पी इज अ पॅरलल टू लाईन. मग ही पॅरलल आहे कुणाला? लाईन क्यूला. दॅट मीन दीज टू लाईन्स आर पॅरलल अँड त्यांची ट्रान्सव्हर्सल कोणती घ्यायची. मग आता ट्रान्सव्हर्सल कोणती घ्यायची, तर मला लाईन टी घ्यायची. मग इथं लिहिलं मी अँड लाईन टी, बघा अँड लाईन टी इज अ ट्रान्सव्हर्सल. लाईन टी इज अ ट्रान्सव्हर्सल. मग लाईन टी काय असणार आहे, तर लाईन टी असणार आहे त्याची ट्रान्सव्हर्सल. बघा लाईन टी काय आहे? ट्रान्सव्हर्सल आहे. मग हे तीन लाईन आपण कन्सिडर केल्या. मग आता फिगरमध्ये जर बघितलं तर अँगल ए आणि 40 डिग्री दीज आर द अँगल्स इन अ लिनियर पेअर. बघा हे काय आहेत? अँगल्स इन लिनियर पेअर, मराठीत आपण त्याला म्हणतो रेषीय जोडीतील कोन. आणि त्यांची एक प्रॉपर्टी असते, दीज आर ऑल्सो सप्लिमेंटरी, ते सुद्धा सप्लिमेंटरी असतात. आता सप्लिमेंटरी म्हणजे काय, तर त्या दोन कोणांच्या मापांची बेरीज असते 180 अंश. मग कुणाची आणि कुणाची, तर आपण म्हणतो अँगल एची आणि 40ची. मग इथं मी असं लिहिलं अँगल ए प्लस 40 इज इक्वल टू 180 डिग्री. आता हे का लिहिलं मी, तर याला कारण आहे अँगल्स इन लिनियर पेअर. म्हणजेच आपण थोडक्यात काय लिहिलं, तर असं लिहिलं की हे जे अँगल्स आहेत ते लिनियर पेअर अँगल्स आहेत, म्हणजे रेषीय जोडीतील कोण आहेत. कसले कोण आहेत? रेषीय जोडीतील कोण. आता हे रेषीय जोडीतील कोण आहे? शेजार शेजारच्या, बघा एका रेषेवर तयार झालेले कोण, म्हणजे ही जी रेषा आहे त्याच्याच इकडे एक हा अँगल तयार झाला. रेषीय जोडीतील अँगल कसे असतात तर आपल्या सगळ्यांना माहिती, ही एक रेषा आहे आणि इथे एक रे काढला तर इकडचा अँगल बघा हा 1 नंबर आणि 2 नंबर, दीज आर नोन ॲज लिनियर पेअर्स अँगल, की ज्यांच्यामध्ये एक आर्म जे असते ती कॉमन असते आणि जे उरलेल्या दोन आर्म्स आहेत त्यांच्यापासून काय तयार होतात, तर अपोजिट रेज तयार होतात. अपोजिट रेज मध्ये एक लाईन तयार होते. आणि मग हे जे दोन अँगल्स असतात त्यांना म्हणतो आपण अँगल्स इन अ लिनियर पेअर किंवा लिनियर पेअर अँगल्स. आणि त्याची प्रॉपर्टी काय, तर लिनियर पेअर अँगल्स आर सप्लिमेंटरी, म्हणजे त्या दोघांच्या मापांचं ॲडिशन जर आपण केलं तर ते ॲडिशन किती येतं, ते ॲडिशन येतं 180 डिग्री. किती येतं? 180 डिग्री. मग आता मला अँगल एचं मेजरमेंट शोधायचं आहे, प्लस 40 तिकडे गेला तर मायनस होईल. मग इथं लिहिलं मी अँगल ए इज इक्वल टू दिज 180 मायनस 40. दॅट मीन्स अँगल ए इज इक्वल टू किती म्हणणार आपण? 140 डिग्री. अँगल एचं मेजरमेंट सापडलं मला, किती येतं? 140 डिग्री. मग आता हे सगळं चाललंय कशासाठी, तर मला व्हॅल्यू एक्सची शोधायची. एक्स हा जो अँगल आहे तो किती डिग्रीचा आहे. बघा एक्स हा जो अँगल आहे तो किती डिग्रीचा आहे. आपण जर अँगल एचा विचार केला, अँगल एक्सचा विचार केला, तर दीज आर करस्पॉन्डिंग अँगल. आता आपल्याला सापडलंय की अँगल ए अँड अँगल एक्स दीज आर द करस्पॉन्डिंग अँगल्स. मग हे जे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत ते कसे असतात, तर कॉन्ग्रुएंट असतात. कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात. कधी? लाईन पॅरलल असतील तर. मग आपण सुरुवातीलाच लिहिलंय दीज टू लाईन्स आर पॅरलल टू इच अदर. ओके, मग आपण इथं लिहू शकतो अँगल ए जेवढा आहे तेवढाच अँगल एक्स आहे. मग आपण इथं लिहिलं अँगल ए, आता पाहिजे तर आपण कॉन्ग्रुएंट सुद्धा म्हणू शकतो, कॉन्ग्रुएंट अँगल एक्स. याला कारण काय लिहिणार, तर याला कारण लिहिणार आपण करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स कसले अँगल्स आहे? हे करस्पॉन्डिंग अँगल्स. मग आता याच्यातलं एकाचं मेजरमेंट माहिती आहे मला, एचं मेजरमेंट. मग इथं लिहिलं मी बट अँगल ए इज इक्वल टू किती डिग्री येतं? 140 डिग्री. अँड हेन्स अँगल एक्स इज ऑल्सो 140 डिग्री. अँगल एक्सचं मेजरमेंट किती असेल, तर अँगल एक्सचं मेजरमेंट सुद्धा असणार आहे 140 डिग्री. एकाचं मेजरमेंट आपल्याला सापडलं. आता अजून एका अँगलचं मेजरमेंट मला फाइंड करायचं आहे. बघा अजून एका अँगलचं मेजरमेंट मला फाइंड करायचं आहे. मग आता त्याच्यासाठी मला हा वाय जो अँगल आहे त्याचं मेजरमेंट फाइंड करायचं. मग त्यासाठी ज्या तीन लाईन मला कन्सिडर कराव्या लागतील त्या कोणकोणत्या, बघा आता इथं वाय अँगल. मग तीन लाईन कोणत्या, तर लाईन पी इज पॅरलल टू लाईन क्यू अँड दिस लाईन एस इज अ ट्रान्सव्हर्सल. लाईन एस ही काय असणार आहे? त्यांची ट्रान्सव्हर्सल असणार आहे. ओके, बघा आता
इथं कोणत्या दोन लाईन्स आपण पॅरलल घेतल्या तर ते पहिल्यांदा लिहून टाकू. मग इथं लिहिलं मी लाईन पी इज पॅरलल टू लाईन, बघा कोणत्या लाईनला पॅरलल आहे, क्यू, अँड लाईन यस इज अ ट्रान्सवर्सल. आता हे सगळं चाललंय कशासाठी, सगळं चाललंय आपलं एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी. मग आता आपण इथं वायची व्हॅल्यू फाइंड करायची, इकडे दिलेली व्हॅल्यू आहे 70 डिग्री. आता इकडच्या एक्सचा इकडची काही रिलेशन नाही. आता का रिलेशन नाही, याला कारण आहे की ह्या दोन लाईन पॅरलल, ही एक त्याची ट्रान्सव्हर्सल होती, हे सेपरेट झालं. ह्या दोन लाईन पॅरलल, ही त्याची ट्रान्सव्हर्सल, इकडचा भाग सेपरेट झालाय. ओके, मग आता जर आपण विचार केला तर हा जो अँगल बी दिसतोय, आता हा आपण याच्यासाठीच घेतलाय. याला कारण असं होतं की वाय आणि हे दाखवलेला 70 डिग्री हे करस्पॉन्डिंग अँगल होते का, तर करस्पॉन्डिंग नव्हते. अल्टरनेट होते का, तर अल्टरनेट सुद्धा नव्हते. आणि इंटेरियर आहेत का, तर इंटेरियर सुद्धा नाही आहेत. ओके, मग आता त्याच्यासाठी आपण एक एक्स्ट्राचा अँगल इथं तयार केला. त्या अँगलला नाव दिलं अँगल बी. काय नाव दिलं बघा, अँगल बी. मग आता हा 70 डिग्री आणि अँगल बी, दीज आर द व्हर्टिकली अपोजिट अँगल. हे कसले, तर व्हर्टिकली अपोजिट अँगल, म्हणजे मराठीमध्ये आपण त्यांना म्हणतो विरुद्ध कोण. कसले कोण, विरुद्ध कोण. आणि त्याची प्रॉपर्टी लक्षात ठेवा, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर ऑलवेज कॉन्ग्रुएंट. जे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स असतात ते नेहमी एकरूपच असतात, म्हणजेच त्यांची मापे समान असतात. मग आता इथं आपल्याला लिहिता येईल की अँगल बीचं मेजरमेंट किती, तर 70 डिग्री. मग आता इथं लिहून टाकलं आपण अँगल बी इज इक्वल टू 70 डिग्री. आता याला कारण काय लिहिणार, तर कारण लिहिणार व्हर्टिकली, बघा काय कारण, व्हर्टिकली अपोजिट अँगल. कसले अँगल्स आहेत हे, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. आणि म्हणून की त्यांची जी काही मेजरमेंट्स आहेत ती इक्वल असतात. मग अँगल बीचं मेजरमेंट सापडलं आपल्याला 70 डिग्री झालं. आता हे आपण कशासाठी शोधलंय बघा, अँगल बीचं मेजरमेंट कशासाठी शोधलंय, तर बी वरून आपल्याला अँगल वाय शोधायचा आहे. मग अँगल बी आणि अँगल वाय या दोघांचा जर आपण आता विचार केला तर दीज आर द इंटेरियर अँगल्स. कसले अँगल्स म्हणतोय आपण, इंटेरियर अँगल्स. मग आता हे इंटेरियर अँगल्स असतील तर या दोघांचं ऍडिशन किती येणार आहे, तर ऍडिशन येणार आहे 180 डिग्री. मग आता बघा इथं अँगल बी प्लस अँगल वाय इज इक्वल टू 180 डिग्री. कारण लिहावं लागेल आपल्याला. कसले अँगल्स, तर इथं लिहिलं आपण इंटेरियर अँगल्स. कसले अँगल्स आहे, इंटेरियर अँगल्स. मग आता लाईन पॅरलल असेल, एक ट्रान्सव्हर्सल त्याला इंटरसेक्ट करून जात असेल तर तयार होणारे इंटेरियर अँगल्स कसे असतात, तर आपण सुरुवातीलाच प्रॉपर्टीजमध्ये पाहिलं की दिज अँगल्स आर सप्लिमेंटरी. कसे असतात, ते सप्लिमेंटरी असतात. याचा अर्थ त्या दोन अँगलचं मेजरमेंट असतं 180 डिग्री. मग आता याच्यापैकी कुणाचं मेजरमेंट अवेलेबल आहे आपल्याकडं, अँगल बीचं मेजरमेंट अवेलेबल आहे 70 प्लस अँगल वायचं मेजरमेंट फाइंड करायचं आहे, असंच ठेवूया. आणि इज इक्वल टू 180. बघा मला अँगल वायचं मेजरमेंट फाइंड करायचं आहे. हा प्लस 70 इकडे गेला तर मायनस होईल. मग शिल्लक काय राहिलं, तर शिल्लक राहिलं दिस अँगल वाय इज इक्वल टू दिस 180 मायनस 70. 180 मधून 70 सबट्रॅक्ट झाला. मग अँगल वायचं मेजरमेंट किती मिळालं, 180 मायनस 70, दॅट मीन्स 110. त्याला युनिट असेल डिग्री. म्हणजे मला अँगल वायचं मेजरमेंट फाइंड झालं, ते असणार आहे 110 डिग्री. मग मला दोन्ही अँगलची मेजरमेंट मिळाली का, मला दोन्ही अँगलची मेजरमेंट मिळाली. बघा इथं वायचं मेजरमेंट आहे आणि जर आपण पाठीमागे गेलो तर इथं मला एक्सचं मेजरमेंट मिळालं होतं. किती मिळालं होतं, 140 डिग्री. ओके, मग अशा पद्धतीने की आपण दोन्हीही अँगलची मेजरमेंट सहजरित्या फाइंड करू शकतो. अँगल एक्सचे अँगल वायचेही त्याच्यासाठी माझ्या प्रॉपर्टी पार्ट असल्या पाहिजे. मी एका वेळी विचार करताना 3च लाईनचा विचार करणार आहे, ज्या 2 लाईन पॅरलल आहेत आणि एक त्याची काय आहे, तर ट्रान्सव्हर्सल आहे. ओके, म्हणजे मी विचारात घेताना सगळ्याच लाईन ॲट अ टाइम विचारात घेणार का, मला समजा 4 लाईन्स दिलेल्या असतील, मी 4 लाईन ॲट अ टाइम विचारात घेणार नाही. मी किती लाईन विचारात घेणार, 3च लाईन विचारात घेणार. मग कोणत्या अशा 3 लाईन की ज्या 2 लाईन एकमेकांना पॅरलल आहेत आणि एक काय आहे त्याची ट्रान्सव्हर्सल. ओके, ठीक आहे. मग आता याच्या पुढे जाऊ आपण. तर याच्या पुढे अजून एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. इन द ॲडजॉइनिंग फिगर लाईन पी इज पॅरलल टू लाईन क्यू, देन लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम, अँड मेजर्स ऑफ अँगल ए बी and angle C using, आता find the measures of angle A, angle B and angle C using the measures of given angles
अँड जस्टिफाय युअर आन्सर. बघा आता फिगर दिलेली आहे आपल्याला. ओके, याच्यामध्ये काय झालेलं आहे तर याच्यामध्ये ही लाईन यल, बघा हॉरिझॉन्टल लाईन आहे ही लाईन यल, आणि इकडं तिलाच पॅरलल असणारी दुसरी लाईन आहे, तिचं नाव आहे लाईन यम. या दोन लाईन पॅरलल आहेत. ओके, पण आता इकडं काय झालंय तर ही लाईन पी, बघा इकडची लाईन पी आणि इकडची लाईन ही जी दिसते आपल्याला सेकंड लाईन, ही लाईन आहे आपली लाईन क्यू. ओके, काय लाईनचं नाव आहे लाईन क्यू, म्हणजे याचं लाईनचं नाव आहे पी, या लाईनचं नाव आहे क्यू, इकडच्या लाईनचं नाव आहे लाईन यल, इकडच्या लाईनचं नाव आहे लाईन यम. मला काय फाइंड करायचे ते अँगल ए. मग आता बघा इथे अँगल बी ए आहे, इथे अँगल बी आहे, इथे अँगल सी आहे, आणि मेजरमेंट इथे एकाचंच दिलंय मला. आता या अँगलचं मेजरमेंट दिलंय किती डिग्री तर 80 डिग्री. किती डिग्री 80 डिग्री. आणि मला काय काय फाइंड करायचंय तर मला अँगल ए फाइंड करायचा आहे, अँगल बी फाइंड करायचा आहे, अँगल सी फाइंड करायचा आहे. चला मग हे जे सगळे अँगल्स आहेत मला फाइंड करायचे आहेत. मग इथेही मला एक अँगल कन्सिडर करावा लागेल, म्हणजे इथं एक अँगल जो आहे तो कन्सिडर करावा लागेल. मग कुठे अँगल कन्सिडर करू तर आपण इथे एक अँगल कन्सिडर करू आणि त्याला म्हणू अँगल डी. काय म्हणूया अँगल डी. अँगल डी जर आपण कन्सिडर केलं तर आपण सगळे जे अँगल्स आहेत त्याचं मेजरमेंट्स फाइंड करू शकतो. मग आता इथं आपण म्हणलं लेट्स, बघा लेट्स, आता कोणता अँगल आपण घेतला तर अँगल डी. कुठं घेतलाय तर आपण फिगरमध्ये दाखवलंय कुठं घेतलाय तो. अँगल डी इज ॲज शोन इन अ फिगर. मग एक अँगल आहे त्याचं नाव आहे अँगल डी. कुठं आहे तो, तो जी काही फिगर आहे त्या फिगरमध्ये दाखवलेलं जे दिसतंय आपल्याला, तर त्यानुसार इथे एक अँगल आहे अँगल डी. आता बघा आपण सगळे सुरुवातीला अँगल एचा विचार करू. मला अँगल ए फाइंड करायचा आहे. इकडचा अँगल आहे 80 डिग्री. कारण आपल्याला एक दिलेला बघावं लागेल, एक शोधायचा आहे बघावं लागेल. लक्षात घ्या एक दिलेला, मग हा दिलेला 80 डिग्रीचा आहे, शोधायचा आहे तो अँगल ए. या दोघांचा जर आपण विचार केला, बघा या दोघांचा जर आपण काय केला विचार केला, तर या दोघांमध्ये बघा 80 डिग्री आणि अँगल ए हे जे काही अँगल्स आहे ते कोणत्या तीन लाईन पासून तयार झालेत बघा. अँगल लाईन पी, लाईन क्यू आणि लाईन यल, ह्या तीन एकत्र लाईन पासून तयार झालेत. मग याच्यापैकी कोणत्या तरी दोन पॅरलल आहेत का तर आहे. आपण असं म्हणतो लाईन पी इज पॅरलल टू लाईन क्यू. मग यल ही काय झाली त्याची तर यल झाली त्याची ट्रान्सव्हर्सल. मग आता कळत नसेल तर फिगर आपण रोटेट करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. ओके, मग आता हे जे अँगल आहे आणि 80 डिग्री हे कसले अँगल्स दिसत आहेत आपल्याला तर आपण तीनही प्रकारचे अँगल शिकले, करस्पॉन्डिंग, अल्टरनेट आणि इंटेरियर. तर 80 डिग्री आणि ए दीज आर द इंटेरियर अँगल्स. मग लाईन पॅरलल आहेत का तर आपण म्हणतो येस लाईन्स आर पॅरलल. मग आपण इथं कोणत्या तीन लाईन कन्सिडर करणार आहे बघा. तर इथं मी आपण कन्सिडर करणार आहे लाईन पी इज पॅरलल टू लाईन, मग कोणत्या लाईनला पॅरलल आहे तर लाईन क्यू बघा, अँड लाईन, आता ट्रान्सव्हर्सल कोणती म्हणतोय लाईन यल इज अ ट्रान्सव्हर्सल. ही काय आहे तर त्याची ट्रान्सव्हर्सल आहे. ओके, लाईन यल इज अ ट्रान्सव्हर्सल. लाईन यल काय आहे त्याची ट्रान्सव्हर्सल आहे. मग आता ही लाईन यल ही झाली त्याची ट्रान्सव्हर्सल. मग आता हा जो अँगल ए आणि 80 डिग्री दीज आर द इंटेरियर अँगल्स. मग आपण असं लिहू शकतो का बघा अँगल ए प्लस 80 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. या दोघांचं ॲडिशन जर केलं तर किती असेल तर त्यांचं असणार आहे 180 डिग्री. याला कारण काय तर याला कारण आहे दीज आर द इंटेरियर अँगल्स. कारण काय इंटेरियर अँगल्स. ओके, याचं कारण लिहून टाकलं आपण. अँगल एचं मेजरमेंट सापडून जाईल आता आपल्याला. मग आता काय करूया आपण तर हा प्लस 80 तिकडे गेला तर मायनस 80 होईल. मग अँगल ए इज इक्वल टू 180 मायनस 80. मग आता बघा अँगल ए इज इक्वल टू 180 मायनस 80 दॅट मीन्स 100. त्याला युनिट असणार आहे डिग्री. अँगल एचं मेजरमेंट मला सापडलं हाऊ मच 100 डिग्री. अँगल एचं मेजरमेंट किती 100 डिग्री. आता अँगल ए वरून बघा अँगल ए वरून मी इकडचा बी किंवा सी डायरेक्टली फाइंड करू शकत नाही, पण डी फाइंड करू शकतो. अँगल ए आणि अँगल डी
हे जे दिसत आहेत आपल्याला, मग आता हे जे दोन अँगल आहेत, अँगल ए आणि अँगल डी, हे कोणत्या तीन रेषांपासून तयार झालेत बघा, अँगल ए, अँगल डी. तर लाईन एल, लाईन एम आणि लाईन क्यू, या तीन रेषा आहेत. मग त्याच्यापैकी ट्रान्सव्हर्सल कोणती म्हणतोय, क्यू. आणि एल आणि एम दीज आर द लाईन्स, पण त्या पॅरलल आहेत का, तर आपल्याला सांगितलंय की दीज लाईन एल अँड लाईन एम दीज आर ऑल्सो पॅरलल लाईन्स. बघा इथं सांगितलंय आपल्याला, लाईन एल अँड लाईन एम आर ऑल्सो पॅरलल लाईन्स. मग हा जो अँगल ए आणि अँगल डी, बघा अँगल ए आणि अँगल डी, हे जे दोन अँगल्स आपल्याला दिसत आहेत, अँगल ए अँड अँगल डी, दीज आर द करस्पॉन्डिंग अँगल्स. हे कसले अँगल्स आहेत, करस्पॉन्डिंग अँगल. पण त्याच्यासाठी मला लिहावे लागेल की मी कोणत्या तीन लाईन कन्सिडर करतोय. तर मी कोणत्या तीन लाईन कन्सिडर करतोय, आता बघा, लाईन एल, लाईन एम अँड लाईन क्यू. याच्यामधल्या कोणत्या पॅरलल लाईन्स आहेत आणि त्यांची ट्रान्सव्हर्सल कोणती, हेही मला लिहावं लागेल. मग लिहूया आपण आता की कोणत्या दोन लाईन पॅरलल आहेत, तर लाईन एल अँड लाईन एम दीज आर द पॅरलल लाईन्स. मग इथं लिहिलं मी, लाईन एल इज पॅरलल कुणाला, तर लाईन एम अँड लाईन, आता बघा ट्रान्सव्हर्सल कोणती लाईन होती, तर ट्रान्सव्हर्सल कोणती लाईन होती बघा, ट्रान्सव्हर्सल लाईन जे आहे त्या लाईनचं नाव आहे लाईन क्यू. लाईन एल एम दीज आर द पॅरलल लाईन्स, लाईन क्यू इज द ट्रान्सव्हर्सल. मग इथं लिहून टाकू आपण, अँड लाईन क्यू इज अ ट्रान्सव्हर्सल. लाईन क्यू ही काय आहे, त्याची ट्रान्सव्हर्सल. मग ट्रान्सव्हर्सल जर असेल तर त्या कंडिशनला आपल्याला सगळ्यांना माहिती की जे करस्पॉन्डिंग अँगल्स असतात ते कॉन्ग्रुएंट असतात. मग करस्पॉन्डिंग अँगल कोणते बघा, अँगल ए अँड अँगल डी दीज आर द करस्पॉन्डिंग अँगल्स. मग आता हे कॉन्ग्रुएंट असतील, कसे असतील, कॉन्ग्रुएंट याचा अर्थ त्यांची मेजरमेंट्स कसे असतील, तर मेजरमेंट्स इक्वल असतील. मेजरमेंट कसे असतील म्हणणार आपण, इक्वल असतील. मग आपण ए आणि डी चा विचार करूया. इथं लिहिलं मी, हेन्स अँगल ए इज कॉन्ग्रुएंट अँगल डी. अँगल ए इज कॉन्ग्रुएंट अँगल डी. अँगल ए आणि अँगल डी हे कॉन्ग्रुएंट असतील. आता कॉन्ग्रुएंट असण्याचं कारण काय, तर कसले अँगल्स म्हणतोय आपण यांना म्हणतोय आपण करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके, बघा लाईन पॅरलल आहेत म्हणून करस्पॉन्डिंग अँगल्स कसे आहेत, तर कॉन्ग्रुएंट आहेत. मग आता या दोघांपैकी एकाचं मेजरमेंट मला माहिती आहे का, तर आपण शोधलं, या दोघांपैकी एकाचं मेजरमेंट माझ्याकडे आहे. अँगल एचं मेजरमेंट किती डिग्री, तर 100 डिग्री. मग हा जर 100 असेल, मग आता इथं लिहू आपण, बट अँगल ए इज इक्वल टू किती म्हणतोय आपण, 100 डिग्री. अँड हेन्स अँगल डी इज ऑल्सो 100 डिग्री. ओके, अँगल डी सुद्धा किती डिग्रीचा मिळाला आपल्याला, 100 डिग्रीचा. पण अँगल डी जो आहे तो आपण कन्सिडर केलेला अँगल आहे, ऍक्च्युअली तो फिगरमध्ये नाही. आपल्याला खरं सगळं चाललंय कशासाठी, तर ह्या डी आणि डी वरून अँगल बी शोधता येईल आणि बी वरून अँगल सी शोधता येईल. मग आता डी आणि बी या दोन अँगलचा जर विचार केला तर हे एकाच पॉईंट पाशी तयार झालेले अँगल्स दिसत आहेत. म्हणजे हे पेयर्स मध्ये मोडत नाही. कोणत्या पेयर्स मध्ये, करस्पॉन्डिंग, त्यानंतर अल्टरनेट किंवा इंटेरियर. मग हे कसले आहेत, तर दीज आर द लिनियर पेयर. म्हणजे हे पेयर आहे पण कसले, तर लिनियर पेयर. म्हणजे दोन वेगवेगळ्या पॉईंट पाशी नाही तर एकाच पॉईंट पाशी. मग एकाच पॉईंट पाशी बघा शेजार शेजार ते असे असतील तर त्यांना म्हणतो आपण लिनियर पेयर्स अँगल. किंवा एक इकडचा असेल तर त्यांना म्हणतो आपण व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. मग ही लिनियर पेयर्स अँगल्स आहेत कोणते, तर अँगल बी अँड अँगल डी. मग आता लिनियर पेयर अँगलची प्रॉपर्टी पाठ करून ठेवा. लिनियर पेयर अँगल्स आर ऑलवेज सप्लिमेंटरी. ते नेहमी कसे असतात, तर सप्लिमेंटरी असतात. म्हणजे त्या दोघांच्या मापांची बेरीज असते 180 अंश. मग कुणाच्या, अँगल बीच्या आणि अँगल डीच्या. मग इथे लिहिलं आपण अँगल बी प्लस अँगल डी इज इक्वल टू 180 डिग्री. याला कारण लिहावं लागेल, अँगल्स इन कसले अँगल्स म्हणतोय आपण यांना, लिनियर पेयर्स. अँगल्स इन लिनियर पेयर्स. ओके, त्याच्यापैकी एकाचं मेजरमेंट माझ्याकडे अवेलेबल आहे आता अँगल डीचं. मग इथे लिहिलं मी अँगल बी प्लस अँगल डी लिहिण्याऐवजी किती लिहिला, 100 इज इक्वल टू 180. मग प्लस 100 इकडे गेला, मायनस झाला. दॅट मीन्स अँगल बी इज इक्वल टू 180 मायनस 100. बघा 180 मायनस 100 दॅट मीन्स अँगल बी इज इक्वल टू किती डिग्री, 80 डिग्री. अँगल बीचंही मेजरमेंट सापडलं मला. किती डिग्री सापडलं, 80 डिग्री सापडलं. ओके, आता मला एकच अँगल सध्या माझ्याकडे फाइंड करायचा शिल्लक राहिलाय. कोणता अँगल आहे तो, अँगल सी. आता बघा अँगल सी आपण शोधूया.
आता इथं जर बघितलं आपण तर माझ्याकडे अँगल बीचं मेजरमेंट आहे, त्याच्यावरून अँगल सी आपण सहज शोधू शकतो. बघा या पॉईंटपाशी तयार झालेले हे दोन कोण आहेत. मग आता हे जे काही दिसत आहेत आपल्याला, तर हे दोन कोण जे दिसत आहेत अँगल बी आणि अँगल सी, मग हे कोणत्या तीन रेषांपासून तयार झालेत बघा, लाईन पी, लाईन क्यू आणि लाईन एम. मग आता याच्यातल्या पी आणि क्यू दीज आर द पॅरलल लाईन्स अँड एम इज द ट्रान्सव्हर्सल. मग अँगल बी आणि अँगल सी काय दिसत आहेत, अँगल बी अँड अँगल सी दीज आर द करस्पॉन्डिंग अँगल्स. हे कसले अँगल्स आहे म्हणतो आपण, करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके, आणि लाईन पॅरलल आहेत का, तर आपण म्हणतो लाईन पॅरलल आहेत. मग करस्पॉन्डिंग अँगल कसे असतात, तर कॉन्ग्रुएंट असतात. मग याच्यासाठी आपण रेषा कोणत्या कन्सिडर केल्या बघा, लाईन पी, लाईन क्यू, ह्या दोन पॅरलल लाईन आणि एम ही काय आहे त्याची ट्रान्सव्हर्सल. मग इथं लिहिलं आपण लाईन P is parallel to line Q and line M is a transversal. लाईन M ही काय आहे, तर लाईन M ही काय आहे त्याची ट्रान्सव्हर्सल आहे. मग इथं आपल्याला लिहायचंय ही काय आहे ट्रान्सव्हर्सल. झालं, लाईन एम ही काय आहे ट्रान्सव्हर्सल. मग आता ही जर ट्रान्सव्हर्सल असेल तर हे जे काही दोन अँगल्स असतात बघा, लाईन बी, अँगल बी अँड अँगल सी दीज आर द करस्पॉन्डिंग अँगल. आणि करस्पॉन्डिंग अँगल कसे असतात तर आपल्या सगळ्यांना माहिती, आपण सगळ्यात सुरुवातीची प्रॉपर्टी पाहिली होती, करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. मग बघूया आपण करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट मिळत आहेत का. मग कोणकोणते, तर अँगल बी इज कॉन्ग्रुएंट अँगल कोणता, सी. याला कारण काय, तर याला कारण आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. कसले अँगल्स म्हणतोय आपण यांना, करस्पॉन्डिंग अँगल्स. चला, हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. मग आता करस्पॉन्डिंग अँगल पैकी एकाचं मेजरमेंट माहिती आहे आपल्याला, बीचं मेजरमेंट 80 आहे. मग इथं लिहिलं आपण बट अँगल बी इज इक्वल टू 80 डिग्री. मग आता करस्पॉन्डिंग असतील तर कॉन्ग्रुएंट आहेत. कॉन्ग्रुएंट याचा अर्थ त्यांची मेजरमेंट्स इक्वल आहेत. मग एकाचं मेजरमेंट माहिती मला, अँगल बीचं मेजरमेंट 80 डिग्री जर असेल तर आपण असं म्हणणार आहे हेन्स अँगल सी इज ऑल्सो 80 डिग्री. मग आता बघा मला तीनही अँगलची मेजरमेंट मिळाली का, मिळाली. अँगल एचं मेजरमेंट मिळालं बघा, याच्या पाठीमागचे दिसलं, इथं अँगल एचं मेजरमेंट मिळालं होतं किती डिग्री, 100 डिग्री. त्यानंतर इथं दिसतंय अँगल बीचं मेजरमेंट मिळालंय मला 80 डिग्री. अँगल सीचं मेजरमेंट सुद्धा मिळालंय 80 डिग्री. आता लाईन जर जास्त आल्या तर लक्षात ठेवा, एका वेळी आपण तीनच लाईन कन्सिडर करायच्या, की एक ट्रान्सव्हर्सल असणार आहे आणि दोन ज्या लाईन्स आहेत त्या पॅरलल लाईन्स असल्या पाहिजे. कारण पॅरलल लाईन्स असेल तर त्याची प्रॉपर्टी आपल्याला प्रॉपरली माहीत असते. मग आता पॅरलल लाईन्स असेल तर त्याची प्रॉपर्टी लक्षात ठेवा, की प्रॉपर्टी काय असते, तर लाईन्स आर पॅरलल. मग आता तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या, करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, then alternate angles are also congruent and interior angles are supplementary. आजच्या लेक्चर मधला हा महत्वाचा भाग होता, आजच्या लेक्चर मधला महत्वाचा भाग होता. ठीक आहे, आता एक जे एक्झाम्पल आहे हे तुम्ही सॉल्व्ह करायचंय, मला सांगायचं त्याची आन्सर किती येत आहेत. बघा, इन द ऍडजॉइनिंग फिगर लाईन ए इज पॅरलल टू लाईन बी. ए आणि बी दीज आर द पॅरलल लाईन्स अँड आता त्यांची ट्रान्सव्हर्सल कोणती, तर लाईन एल इज द ट्रान्सव्हर्सल. मग फाइंड द मेजर्स ऑफ अँगल एक्स, अँगल वाय अँड अँगल झेड. म्हणजे तुम्हाला कोणाकोणाचं मेजरमेंट शोधायचं, एक्स, वायचं, झेडचं. आता मुळातच लाईन 3 आहेत त्याच्यामुळे नो प्रॉब्लेम, 3 लाईन तर आपण सहजरित्या फाइंड करू शकतो. आजच्या सगळ्या आजचा जो काही लेक्चर झाला त्या लेक्चरमधून आपण या 3 गोष्टी लक्षात ठेवा, की इफ ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट 2 पॅरलल लाईन्स. आता जर एखादी ट्रान्सव्हर्सल 2 समांतर रेषांना इंटरसेक्ट करून जात असेल तर आपण कोणत्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या, तर पहिली गोष्ट करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, दुसरी गोष्ट अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट आणि तिसरी गोष्ट इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. मग हे कुठपर्यंत लक्षात ठेवायचं, नेहमीच लक्षात ठेवायचं, कारण हे फक्त आपल्याला या वर्षी नाही तर प्रत्येक वर्षी आहे, हे लक्षात ठेवा. ओके, चला आजचं लेक्चर आपण इथं थांबूया. समोर दिलेलं जे एक्झाम्पल आहे ते मला सॉल्व्ह करून त्याचे आन्सर सांगा. चलो, ओके.